नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो, समर सद्गुरुनाथांचे चरणी अनंत कोटी साष्टांग दंडवत असो। सद्गुरूंना वंदना करून आज चिंतनाला आपण जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा गाथ्यातील अभंग आणि एका वेगळ्या विषयावरती त्यांनी मांडणी केलेल्या अभंगाचं चिंतन करूयात। विषय वेगळा असा आहे की जगद्गुरु या अभंगामध्ये एक परमतत्वाचा उल्लेख करतात आणि ते परमतत्व म्हणजे संचित। प्रत्येकाचं जे एक संचित आहे त्या संचिताप्रमाणे त्याला जे फळ भोगावे लागतात त्याविषयी तुकोबाराय यांनी काही विचार आपले मांडलेले आहेत, त्याच्याविषयी बोलतात। आपण त्याचं चिंतन करूया। जगद्गुरु तुकोबाराय महाराज अभंगामध्ये म्हणतात, भोगतो न घडे संचिता वाचून, भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान। म्हणूनी मनी मानू नये खेदू, म्हणूनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा, म्हणावा गोविंदू वेळोवेळा। आणि का रुसावे न लगे बहुता, आणि का रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया। भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान। तुका म्हणे भार घातलियावरी, तुका म्हणे भार घातलियावरी, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण। भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान, भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान। जगद्गुरु तुकोबाराय महाराज पांडुरंगाच्या मंदिरात राहुळात नित्य कीर्तन करत असत आणि नित्य कीर्तन करत असताना ते भगवंतांच्या समोर उभा राहून भगवंतांचं ब्रीद, भगवंतांचं परमतत्व, भगवंतांचे नाम रूप गुण लीला या सगळ्यांचं सुंदर असं प्रतिपादन साधकांना समजून सांगत असत। संतांचं बोलणं कसं असतं की सहज बोलणं हित उपदेश, सहज बोलतात परंतु जीवाला हिताला उपदेश करून देतात की जीवाचं हित कशामध्ये आहे तो उपदेश करतात। त्यामुळे त्यांचं बोलणं हे कधीच तसं सामान्य नसतं। पण ज्याला नित्य कीर्तन करायचं असताना त्यावेळेला भगवंतांच्या विषयीचा भाव अधिकाधिक दृढ करणे हे फार मोठं काम असतं। ईश्वरावरती आपलं चित्त स्थिर करणं फार मोठी जबाबदारी आहे। जसं 7 दिवस ज्याच्याकडे शिल्लक आहेत त्या परीक्षित राजाला 7 दिवसामध्ये काय सांगायचं आणि भगवंताकडे कसं न्यायचं त्याचं नियोजन शुकदेवांनी बरोबर केलं आणि 5व्या दिवसापर्यंत शुकदेवांनी अखिल ब्रह्मांडातल्या नायकाचं वर्णन ऐकवलं आणि मुख्य तत्व जे आहे ते 6व्या दिवशी 5व्या दिवशी 6व्या दिवशी सांगितलं आणि 7व्या दिवशी योग्य वेळेला परीक्षितीला मोक्ष दिला। हे सगळ्याला एक काहीतरी कारण मीमांसा आहे। सर्वसाधारणपणे एखादी व्यक्ती आपल्याला आठवते की त्याच्या शेवटची आपली भेट असते ती आठवते। लहानपणापासून कसा दिसला, कसा बोलला, काय केलं हे आपल्याला फारसं आठवत नाही, पण शेवटी कसा दिसत होता, गेला तेव्हा कसा दिसला, हे शेवटचे दिवस फार लक्षात राहतात। तर तीच गोष्ट लोकांच्या लक्षात राहते। आयुष्य सुखात गेलं का दुःखात गेले लक्षात राहत नाही, पण नंतर कसं आपल्या वाट्याला काय आलं त्याचाच मंडळी थेट करत बसतात किंवा खंत करतात। तुकोबारायांच्या समोर सर्वसामान्य लोक आहेत आणि सर्वसामान्य असल्या कारणामुळे त्यांच्या पुढे खूप अनेक प्रकारातून संकट आहेत, अनेक प्रकारातून त्रास आहे। त्यावेळेचं सगळ्यात मोठं संकट दुष्काळाचं होतं। वारंवार दुष्काळ पडायचा, सगळे पावसावरती अवलंबून असायचे। पीक पिकलं, पिकलं नाही, नाही पिकलं। पुष्कळदा सावकारींच्या कब्जामध्ये गेलेली जमीन सोडवून आणणं, पुष्कळदा मुलामुलींचं लग्न करणं, पुष्कळदा घर प्रपंच ओढणं, पुष्कळदा पोटभर खायला मिळणं, पुष्कळदा अंगाला घालायला वस्त्र मिळणं, या सगळ्या गोष्टी दुरापास्त होत्या। त्यांच्याकडे येणारा बहुजन समाज होता आणि या बहुजन समाजाची दुःख काय आहेत ही तुकोबाराय प्रत्यक्ष अनुभवत होते। त्यांच्याकडेही रोज काही
भाजी भाकरी जेवायला होती अशातलाही भाग नाही. कधी असायचं कधी नसायचं. पण मग या सगळ्याच्या मध्ये व्याकुळता प्रत्येकाला येते. आणि व्याकुळतेने म्हणतात की अरे आपण देवाचं इतकं करतो, आपण परमेश्वराचं नामस्मरण करतो, तो तर म्हणतो की मी प्रत्येकाचं योगक्षेम वहाम्यम. मग आम्हाला एवढ्या एवढ्या गोष्टीसाठी का फिरावं लागतं, काय करावं लागतं? हे सगळ्या मागचं नेमकं कारण काय आहे? अशा वेळेला अनेक प्रश्न मनामध्ये येतात. किंबहुना साधकांच्या मनामध्ये असे प्रश्न येत राहतात की आपण नेमकं काय केलं म्हणजे देवाची माझ्यावर कृपा होईल. पण गंमत माहितीये की देवाची कृपा होईल म्हणणारा साधक कृपेचा त्याची मनातली व्याख्या काय आहे? तर 4 दिवस सुखाचे जगता येतील, कोणी अपमान करणार नाही, पोटभर खायला मिळेल, लोक थोडा सन्मान देतील, अंगभर कपडे मिळतील, सणवार साजरे करता येईल, येणाऱ्या जाणाऱ्यांच्याकडे पाहता येईल. ही आमची सुखाची व्याख्या आहे. ही आमची सुखाची व्याख्या आहे. आणि ह्यासाठी आम्ही देवाचं करतो. म्हणजे ज्याला प्राप्त करायचं त्याचं नाव घेऊन त्याला प्राप्त करण्याच्या ऐवजी आम्ही संसारातल्या गोष्टी मागतो. आणि संसारातल्या म्हणजे जो भगवंत प्राप्त झाल्यानंतर सर्वातून बाहेर पडता येतं त्याच्याऐवजी आम्ही सांसारिक गोष्टींचीच याचना करतो की हे कसं होईल, ते कसं होईल. किंबहुना आम्ही त्याचेच गुणदोष आरोप एकमेकांवरती करतो की मी एवढं केलं, मी एवढ्या तीर्थयात्रा केल्या, मी एवढं केलं, मग काय झालं? मग काय झालं? सोनगिरी परिवारामध्ये एक कुटुंब आहे ज्यांची कुलस्वामिनी माहूरची देवी रेणुका देवी. सहकुटुंब सहपरिवार ते देवीला गेले आणि खाली देवीच्या तिथे मातृकुंड नावाचे एक कुंड आहे की जिथे स्नान करून चढत वरती जा असा एक संकेत आहे. ते कुटुंब सगळं त्या तिथं गेले आणि तिथे गेल्यानंतर ते कुटुंब स्नानाला उतरले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना खूप सांगितलं की इथं उतरू नका, इथं शेवाळं असतं, इथं बादलीत पाणी घ्यायचं आणि कडेला आंघोळ करायची. पण मुलामध्ये उत्साह फार होता. तो म्हटला मला पोहता येतं, त्याने उडी मारली. मुलगा उडी मारल्याबरोबर चिखलात जायला लागला. त्याला बघून त्याच्या आईने उडी मारली. आईला वाचवायला मुलीने उडी मारली. फक्त बाप पाठीमागं राहिला, तो ओरडतच राहिले व्यक्ती. आणि शेवटी डोळ्याच्या समोर 3 जण गाळामध्ये रुतले आणि थोड्याच वेळामध्ये इतिश्री झाली. त्याच्यानंतर पुष्कळ सोपस्कार पार पडले, त्यांना बाहेर काढलं, हे केलं ते केलं. शेवटी परिस्थिती फार वाईट होती, बिकट होती. आल्यानंतर आता ती व्यक्ती येतही नाही, बोलतही नाही, माझ्याशीही बोलत नाही, कोणाशीही बोलत नाही. पण ते देवीला सगळ्यांना दोष देतात की आम्ही ते देवीच्या दर्शनाला आलो होतो, आम्ही इथं आलो होतो, तर असं आमच्या वाट्याला काय यावं, असा विदारक मृत्यू आमच्याकडे काय यावा. अरे त्याला सांगणारं कोणतरी पाठीमागं होतं, इथं उतरू नका. मग त्यावेळेला ऐकलं का नाही? मग अशाला काय म्हणतात लोक की जी गती होणार आहे तेच नेमकी बुद्धी होते आणि त्या बुद्धीप्रमाणे लोक वागतो. मग अशा तऱ्हेने ते सुद्धा आपण लपणं हे काय कामाचं? माझ्या मनाप्रमाणे सगळ्यांनी वागावं हे कसं शक्य आहे? प्रत्येकाला वेगवेगळं व्यक्तिमत्व आहे, प्रत्येकाचं मत वेगवेगळे, त्यामुळे त्याचे पण काही विचार असतील. या विचारांचा कधीही आदर न केल्या कारणामुळे संसारामध्ये अनेक गोष्टी दुःखदायक भोगाव्या लागतात. आणि मग त्याची सगळी गणना, त्याचा सगळा हिशोब आपण कुठेतरी कोणावर तरी गुरुपरंपरेवरती, सद्गुरूंवरती किंवा भगवंतावरती काढत असतो आणि नव्याने प्रारब्ध निर्माण करत असतो. जे भागवतात किंवा सर्व ग्रंथांमध्ये दिलेलं आहे की आम्हाला अनेक जन्मांमध्ये ज्याला पाप पुण्य समान होतं त्याला मनुष्यजन्म प्राप्त होतो. त्यावेळेला अनेक जन्मांमधलं जे पाप आहे ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते भोगावं लागतं. भोगावं लागणं म्हणजे काय आणि आनंद घेणे म्हणजे काय, यातला एक फार मोठा फरक आहे की ज्या परिस्थितीतून जात असताना ती परिस्थिती लवकर संपत नाही, किंबहुना ती वेदनादायक असते, तिला भोग म्हणतात. पण सुखाची परिस्थिती त्याच्यामध्ये मन अडकत नाही, ते सुख आनंद वाटतो आणि त्यामुळे त्याला आपण म्हणतो की आम्ही पुण्याचा आणि आनंद घेतला. भोगताना आपल्याला ते सगळे क्षण झूम केल्याप्रमाणे मोठे समोर येतात आणि त्याचा विचार करावा लागतो आणि त्यामुळे ते खूप क्लेशकारक ठरतात, लवकर संपतच नाहीत. सुखाचे दिवस महिना 2 महिने वर्ष पटकन संपून जातात, परंतु दुःखाचे
5-7 दिवस सुद्धा संपत नाहीत, तास 2 तास पण संपत नाहीत. एखाद्याचं ऑपरेशन असेल, डॉक्टर म्हणतात की ऑपरेशन 2 तासाचं आहे, पेशंटला आत नेल्यानंतर 2 तास घड्याळाकडे बघत बघत जातात, अजून का बाहेर आला नाही, अजून का बाहेर आला नाही, अजून का बाहेर आला नाही. ते 2 तास आपल्याला युगासारखे वाटतात. त्याला भोगणं म्हणतात. पण या ठिकाणी तुकोबाराय महाराजांनी बहुश्रुत समाजाला समजावून सांगितलं की अरे बाबांनो, हे सगळं असताना सुद्धा प्रारब्धामध्ये संचित क्रियमाण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पूर्वसंचित जे काही आहेत, अनेक जन्मांमधलं जे संचित आहे ते संचित हे आपल्याला फार त्रास देतं. क्रियमाण म्हणजे या जन्मामध्ये आपल्या हातून घडलेले सुखद दुःखद प्रसंग, तेही आपल्याला या जन्मामध्ये त्याची पूर्तता करायची असते. तर ते क्रियमाण झालं. आणि नशिबाच्या मध्ये काही काही टास्क येत असतात, त्याला आपण कसं सामोरं जातो त्याच्यावरती त्यातून आपल्याला उत्तीर्णता होता येते. परीक्षा एक टास्क आहे, 10वी 12वी किंवा कुठलीही परीक्षा एक टास्क आहे. त्यावेळेला आपण अभ्यास चांगला केला आणि थोडं लक्ष दिलं तर त्यातून आपण उत्तीर्ण होऊ पण शकतो. परंतु त्यासाठी आपण ते नशिबात आहे, भोग आहे, दुःख आहे हे मानू नये. काही काही लोक परीक्षेला जाताना अगदी 4-4दा साईबाबाला नमस्कार कर, कुठे स्वामी समर्थ नमस्कार कर, गोविंद महाराजांना नमस्कार कर, ह्याला नमस्कार कर, इकडं अंगारा लाव, इकडे तुळशीचं पान तोंडात ठेव, सगळं करून जातात. पण शेवटी परीक्षेमध्ये मार्क्स मिळत नाहीत आणि मग एकही देव उपयोगाला आला नाही असं म्हणतात. वरती लिहितात श्री गुरुदेव प्रसन्न आणि मार्क मिळतात 3, श्रीराम प्रसन्न मार्क मिळतात 0. आमच्या एका परीक्षकांनी लिहिलं होतं की श्रीराम प्रसन्न त्या पुढे लिहिलं होतं झाले नाहीत. अशा तऱ्हेने काही आपलं हे होतं का, संचित बदलतं का? श्रीराम प्रसन्न लिहिलं, तुझं म्हणणं बरोबर आहे, भगवंताचं नाव घेतलं, परंतु त्यावेळेला तू अभ्यास केला नव्हता आणि मग वरती श्रीराम प्रसन्न लिहून कसे होतील ते? मग खाली लिहिलं झाले नाहीत, श्रीराम प्रसन्न झाले नाहीत, तू नापास झाला, तुला 3च मार्क मिळालेले आहेत. हा विनोदाचा भाग वाटतो, पण जो भोगतो त्याला कळतं की किती तऱ्हेंनी हा त्रास आहे. पण त्यासाठी कुठेतरी सावधता असायला पाहिजे, कुठेतरी जागरूकता असली पाहिजे. तर आनंदाचा उपभोग घेणं किंवा दुःखाचा उपभोग फेडणं, दुःख फेडणं, या सर्व गोष्टी या संचितामध्ये आहेत. आम्हाला एखाद्या गोष्टीचा आनंद मिळतो, दुःख मिळतं. अहो, एखाद्याला उत्तम स्वयंपाक झाला म्हणून आनंद मिळतो आणि आपण जेवायला बसतो. अहो, 100 लोक होती, काय स्वयंपाक केला बाईने, काय स्वयंपाक केला बायकोनी, काय स्वयंपाक केला त्यांनी, काय जेवलो पोटभर. हवं असं स्वयंपाकाचं जेवण कधी आजपर्यंत खाल्लं नाही. आपण जेवताना आनंद घेतो, पण ती स्वयंपाक करणारी बाई शेवटी जेवायला बसते ना, ती एवढासा भात घेते, त्यात दूध घालते, थोडंसं मीठ साखर टाकते आणि तेवढं खा ना तुम्ही. काहीची इच्छाच नाही हो. अहो, 4 वाजले सकाळपासून मी काय खाल्ले नाही, उपाशी होता नाही हो, स्वयंपाक केला ना, आता खायची इच्छा का नाही? कारण तिला श्रम खूप झालेले आहेत आणि श्रम झाल्या कारणामुळे लोकांना स्वयंपाक गोड दिला पण तिच्या मुखामध्ये घास नाही गेला. याला संचित म्हणतात, याला संचित म्हणतात. एखादी गोष्ट एखाद्याला आनंद देते, दुसऱ्या ते क्लेशकारक असते, हे संचित आहे. कारण त्याच्या नशिबामध्ये जे आहे, संचितात जे आहे, त्याच्या पूर्वप्राक्तनामध्ये जे आहे त्याला भोगावंच लागतं. पुष्कळदा असं होतं की आपल्याला खायला मिळतं, छान खातो, थोड्यात मोबाईलवरती काहीतरी टिंग वाजलं म्हणून बघतो, एखादा मेसेज येतो, त्या मेसेजमध्ये फक्त अजर शंकया, एक शंका, जशी कंसाच्या मनामध्ये शंका आली होती की 7व्याचं काय झालं आणि त्या शंकेत तो वाहून गेला, तशी एखादी शंका आली की आपल्या जेवणात सगळं माती होते फक्त शंकेने. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या संचिताप्रमाणे घडत असतात. आपल्याला वाटतं की सुख होईल, चांगलं होईल, असं असं घडेल, शेवटपर्यंत तसं जातं, पण त्याचा आनंद मिळतो का? ते शेवटी आनंद मिळाला का? पुष्कळदा आनंद मिळत नाही. त्याला असं वाटतं की मनाप्रमाणे काही घडलं नाही. तुकोबाराय महाराज सर्वसामान्य लोकांना, तुम्हा लोकांना हीच गोष्ट समजून सांगतात की बाबांनो, हे असं का घडतं समजून घ्या. तो भोगतो न घडे संचिता वाचून. एखादा आनंद मिळणं किंवा दुःख प्राप्त होणं, हे दोन्हीही गोष्टी घडणार नाहीत संचिताशिवाय. तुमच्या संचितात जे लिहिलेलं आहे ना, ते तुम्हाला तसा तो अनुभव देणार आहे. संचितामध्ये जर सुखद अनुभव लिहिला असेल
तर शेवटी तुम्हाला सुखाचा अनुभव मिळेल. आणि संचिता दुःखद अनुभवलेला असेल तर तुम्हाला कितीही झालं तर शेवटी दुःखद अनुभव येणार आहे. हे कधीही विसरू नका. आणि म्हणून करावे ते मनी समाधान. एखादी गोष्ट चांगली झाली, एखादी गोष्ट वाईट झाली, त्यासाठी काय करावं ती गोष्ट माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. ती गोष्ट लक्षात ठेवा. ती गोष्ट कोणती? तर दुसऱ्या अध्यायात माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सुखी संतोषा न यावे, दुःखी विषेदा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की एखाद्या गोष्टीचं सुख मिळालं आणि एखाद्या गोष्टीचं दुःख मिळालं, दोघांचे लाभ न धरावे, लाभ आणि दुर्लभता न धरावे मना माझी. तुम्ही ते मनात धरू नका, कारण ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या सगळ्या कुठल्या तरी अधीन आहेत. भगवद्गीतेमध्ये दैवम चैवात्र पंचमम म्हणून 18व्या अध्यायात भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे. सगळं दिन मी, पण दैव कोणाला सुटलंय का? 4 पुरुषार्थाच्या नंतर 5वं दैव सांगितलंय. हे दैव हे तुम्हाला कोणालाच चुकलं नाहीये. मला एक सांगा की राजसूय यज्ञामध्ये, ज्या यज्ञामध्ये भगवान श्रीकृष्णांची चरणपूजा केली गेली होती, त्या यज्ञामध्ये सगळे ऋषीमुनी आले होते, सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले होते, सुखी 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 हो म्हणून आशीर्वाद मिळाले होते. त्या यज्ञाच्या 15व्या दिवशी सगळं सोडून 5 पांडवांना नेसत्या कपड्यानिशी वनामध्ये जावं लागलं होतं. कृष्णजवळ असताना चूक झाली, दूध खेळले, हा भाग फार वेगळा, पण हे कसं घडलं? आणि वनामध्ये असताना सुद्धा काहीही जवळ नसताना 1,00,000 मुनींसह 1,00,000 शिष्यांसह दुर्वासा मुनी आले, त्यांना भोजन घालण्याचा योग आला. हे कोणाच्या जीवावरती घडलं? दोन्ही गोष्टींचा विचार करावा. हे काय आहे? प्रत्यक्ष भगवंताजवळ असताना काय घडलं आणि प्रत्यक्ष भगवंताचे पूजन केल्यानंतरही काय घडलं? त्यामुळे जे घडतंय ना, त्याच्या मागं काहीतरी वेगळी कारण मीमांसा आहे. हे आपल्या मनाला समजावून सांगता आलं पाहिजे. समाधान या शब्दाचा अर्थ आपल्या चिंतामध्ये त्या संबंधातून विचारधारा आली पाहिजे की असं का घडलं, त्यापेक्षा हे घडलेलं आहे याचा स्वीकार करा आणि त्याच्यातून आपण पुढे चला. त्यातून आपल्याला पुढे जायचं आहे, हे विसरता कामा नये. त्यावेळेस तुकोबाराय महाराज पुढे म्हणतात की म्हणून मनी मानू नये खेदू. हाच तो भाग आहे. म्हणून मनी मानू नये खेदू. तुम्ही मनामध्ये खेद मानू नका. एखादी गोष्ट चांगली घडली, एखादी गोष्ट वाईट घडली, दोघांचा तुम्ही खेद करत बसत तर काय होईल? आम्हाला एकनाथ महाराजांनी सांगितलं, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचं जाणत असे. त्या सगळं माहिती आहे काय करायचं काय नाही, ते काय घडणार आहे काय घडणार नाही ते सगळं माहिती आहे. सगळं केल्यानंतर शेवटचं एक वाक्य, वा, तुमच्यावरती खूप भगवंताची गुरुरायांची कृपा आहे. एक वाक्य सगळ्या दुःखांचं नाश करतं आणि आनंद देतं. आणि एक वाक्य, का तुम्ही महाराजांचे शिष्य ना आणि तुम्ही असे वागलेत. एक शब्द सगळ्याचं पाणी पुरतं, सगळ्यावरती बोळा फिरवतं. हे कधीही संपणार नाही. लोक घोड्यावर बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही. आपण याचा विचार नित्यनेमाने केला पाहिजे. म्हणून मनी मानू नये खेदू. तुम्ही मनामध्ये खेदाला स्थान देऊ नका, कारण खेदाला जर स्थान दिलं ना तर तुम्हाला सुखाला सुद्धा भोगता येणार नाही आणि दुःख भोगता भोगता संपणार नाही. हे कधीच संपणार नाही. मी यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गुरुचरित्रामध्ये 48व्या अध्यायामध्ये एक चरित्र कथा येते की ज्या अध्यायामध्ये गाणगापूरचं महत्त्व सगळं सांगितलंय. आज नरसिंह स्वामी महाराजांचा जन्मदिवस आहे, त्यामुळे मी आवर्जून मी स्वामींची गोष्ट सांगतो तुम्हाला की स्वामींचा जन्मदिवस. स्वामींना एक बहीण होती. स्वामींचं आडनाव काळे होतं. माधव त्यांच्या वडिलाचं नाव होतं आणि आंबा त्यांच्या आईचं नाव होतं. आणि कारंजा गावी त्यांचा जन्म झाला. उपजत ओंकार जप करत होते आणि ते एकुलता एक पहिलं पुत्र होता. आणि तत्पश्चात त्यांना ज्यावेळेला मुंज झाल्यानंतर ते बोलायला लागले वेद, आणि मग त्यांनी संन्यास घेतला. मोठी गोष्ट आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पण जाताना आई म्हटली की मला तुझ्याशिवाय पुत्र नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू का, तुम्हाला अजून 2 मुलं आणि 1 कन्या होणार आहे. म्हणून मग 1 मुलगा होईपर्यंत थांब. 1 मुलगा होईपर्यंत थांबले आणि त्याच्यानंतर स्वामी बाहेर पडले. नंतर 1 कन्या झाली. ही कन्या आयुष्यामध्ये, स्वामींच्या आयुष्यामध्ये शेवटी आली. ती आली, ती भाऊ म्हणून आली. माझे भाऊ आहेत स्वामी,
पण हा विश्वाचा परमात्मा आहे ही गोष्ट ती विसरली, भाऊ म्हणून आली. आणि ती नेमकी गाणगापुरात भेटायला आली. आणि गाणगापुरात भेटायला आल्यानंतर सगळ्यांच्या पुढे बडीराव करत मी महाराजांची बहीण पुढं आली, मोठेपणा करतीये. मोठेपणा करताना झालं काय, सगळ्यांना महाराजांनी काय नाही काय सांगितलं. ती पण पुढे गेली आणि म्हणे, स्वामीराया मला सांगा माझं भवितव्य काय आहे, मला काय होणार आहे. स्वामी तिच्याकडे बघितलं आणि सांगितलं की तुझं पूर्ण अंग कोडाने भरणारे आणि ते गळणारे म्हणजे त्याच्यातून घाण गळणारे. ती भयंकर घाबरली, थरथर कापायला लागली. स्वामी ती चरणावरती लोळायला लागली. स्वामी तिला म्हणतात काय झालं, तर ती म्हणते तुम्ही असं कसं बोललात, जे तुझ्या नशिबात आहे. मग त्यावेळेला तिचं नाव रत्नाबाई होतं. रत्नाबाईला सांगितलं तू म्हण मग असं का माझ्या वाट्याला, असं का मध्ये होतं की तुमच्यासारखा भाऊ असताना, दत्तात्रय माझे भाऊ असताना माझ्या वाट्याला असं का. तर म्हणे भाऊ बाप मुलगा कोणी असून प्राक्तन चुकत नाही, सगळं भोगावं लागतं. आणि सांगितलं की तुझं लग्न झाल्यानंतर तू अजाणतेपणे पाणी तापवायला गेली होती, थंडीचे दिवस होते आणि एका मडक्यामध्ये तू पाणी घातलं आणि ते मडकं चुलीवरती ठेवलं. पहाटेची वेळ होती, तू बघितलं नाही. त्या मडक्यामध्ये मांजराची 3 पिल्लं होती. ती 3 पिल्लं गरम पाण्यात उकळली गेली आणि मेली. तू नंतर ती फेकून दिली. ते पाणी फेकलं, दुसऱ्या पाण्याने आंघोळ केली. ते पाप जाईल कुठे. मग रत्नाबाईंनी खूप विचारल्यानंतर सांगितलं सेवा कर, असं कर, सांगितलं तिला सेवा करायला. तिने सेवा केली. गाणगापुरामध्ये तीर्थामध्ये स्नान केलं आणि त्याच्यानंतर ती अगदी शुद्ध झाली आणि शुद्ध लगेच झाली. मग ती महाराजांच्या पुढे आली. महाराजांनी ती डोक्यावरती हात ठेवला की म्हणे तू कोणाची जरी कोणी असलीस तरी प्राक्तनातले भोग चुकलेले नाहीत. मग प्राक्तनातले भोग चुकतात कशाने, फक्त एकाच गोष्टीने. आणि ती एक गोष्ट म्हणजे कोणती, तर ती सेवा. फक्त सेवेने ते भोग कमी होतात, ते भोग दूर होतात, की म्हणून त्या भोगामधून आपल्याला सुसह्यता प्राप्त होते. मग सेवा काय आहे, तर भगवंताची सेवा ही प्रत्यक्ष सेवा, मानसी सेवा म्हणजे अखंड भगवंताचं चिंतन करणे सेवा आहे. अभंगाच्या 2ऱ्या चरणाच्या 2ऱ्या ओळीमध्ये ती सेवा सांगितली की म्हणावा गोविंदू वेळोवेळा. तुम्ही भगवंताला गोविंदाचं स्मरण वेळोवेळी करा. तर गोविंदच का म्हटला, गोविंद नाव इथं का टाकलं तर कुंभारायांनी, तर गो म्हणजे इंद्रिय आणि विंद म्हणजे आतमध्ये राहणारा. आमच्या मनबुद्ध्यादी इंद्रियांच्या आतमध्ये तो नित्य निवास करतो, त्याचं नाव गोविंद आहे. ते गोविंद आहेत की ज्यांच्यावरती गोवर्धन पर्वताची लीला झाल्यानंतर कामधेनूंनी येऊन दुग्धाभिषेक केला होता. तो गोविंद की तो सकलांचा अंतर्यामी आहे. त्याचं स्मरण केल्यानंतर त्या गोविंदाचं स्मरण जर नित्य असेल तर इंद्रियामधल्या विकारांचा लवकर नाश होतो आणि संचिताचा लवकर निचरा होतो. म्हणून नित्य निरंतर गोविंदाचं स्मरण करा. आपण भाग्यवान आहोत की आपले गुरूंचंच नाव गोविंद आहे, त्यामुळे आपल्या तोंडामध्ये आपोआपच गोविंदाचं नाव येतं. पण जाणीवपूर्वक गोविंदांचं नाव घ्या. येता जाता गोविंदांना आठवा. किंबहुना शास्त्र सांगतं दुःस्वप्ने स्मर गोविंद. जर वाईट स्वप्न पडलं तरी गोविंद 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 3 वेळा म्हणावं, म्हणजे वाईट स्वप्नाचा परिहार होतो. तुकोबाराय महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात ते सांगतात की म्हणून मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. तुम्ही म्हणावा गोविंद वेळोवेळा. तुम्ही त्या गोविंदाचं स्मरण करा, कारण गोविंदे लभते रतीम हा आशीर्वाद शुकदेवाने दिला आहे. ज्या वेळेला त्या पुतनेचा उद्धार झाला त्या कथेमध्ये आशीर्वाद दिला की ज्याला कोणाला गोविंदाच्या चरणाची प्रीती प्राप्त झाली तो सगळ्या संचितातून पटकन बाहेर येतो. कारण सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. तो श्रीकृष्ण म्हणजेच तो गोविंद, म्हणजेच तो पांडुरंग. त्याचं नाव तुम्ही वेळोवेळा घ्या. आणि ते सांगत असताना तुकोबाराय महाराज आम्हाला एका गोष्टी जाणीव करून देतात की सगळं करत असताना तुम्ही गोष्ट बाकी मनात पक्की समजा आणि पक्क वागा. आणि ती गोष्ट कोणती, तर 3ऱ्या चरणात सांगतात की अनेका रोसावे न लगे भवता. तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याला जबाबदार धरू नका, जबाबदार स्वतःला धरा. जशी श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णांनी एक गोष्ट उद्धवाला सांगितली, ती म्हणजे उज्जैनी नगरातल्या एका भिक्षुकाची भिक्षुगीत येते. त्या भिक्षुगीतामध्ये भिक्षूला खूप त्रास होत असतो, पण तो म्हणतो की मला जो त्रास आहे तो माझ्या नशिबाने नाही, माझ्या कोशातीही नाही, मला कोणी त्रास नाही, माझे ग्रह बिघडलेले आहेत, माझे कुठलाही प्रकारचा कुठलाही हे नाही. आज जो मला त्रास होतोय त्याचं कारण संचित आहे की ज्या वेळेला मी धनवान होतो, ज्यावेळेला मी विद्यावान होतो, त्यावेळेला माझी विद्या आणि धन कोणाच्या उपयोगाला दिलं नाही.
मी कोणालाही ते वापरू दिलं नाही. त्याचा परिणाम आज भोगतोय मी. आयुष्यामध्ये कोणालाही घासभर गोळाभर अन्न न दिल्याने आपल्याला वृद्धापकाळी 2 घास मिळणं सुद्धा दुरापास्त होतं बरं. आपणच जर कोणाला काही दिलं नसेल, थेंबर पाणी, प्रेमाचा हात, प्रेमाचा शब्द कुठेतरी जवळीक केली नसेल आणि हेतू ठेवून जर आपण वागलो असेल, तर आपल्याला आयुष्याच्या शेवटी असंच कोणीतरी हेतू ठेवून आपल्याला ते जगायला भाग पाडतं. आपल्याला माहिती आहे की भीष्म पितामहांना शरपंजरी का पडावं लागलं? त्यांनी उत्तर दिलं की 25 जन्माच्या पूर्वी त्यांनी त्यांच्या वाटेत आलेला एक साप, एक नाग त्यांनी रागारागाने उचलला आणि तो काट्यात फेकला होता. तो नाग काट्यामध्ये पडला होता 49 दिवस अन्न पाण्या वाचून आणि त्याला काटे टोचत होते आणि मृत्यू झाला नाही. ते 49 दिवस भीष्म पितामह शरपंजरी पडले. त्या काट्याला काटे जे नागाला टोचले ते 49 दिवस भीष्म पितामहांना ते टोचावे लागले. मग आपण एखाद्याला टोचून बोललो तर त्याचं किती भोगावं लागेल? एखाद्याला आड बोलावलं तर किती भोगावं लागेल? भागवतामध्ये देवी भागवताचं दिलंय की पतीने पतीला जरी शिव्या शाप दिले तरी दोघांना भोगावं लागतात. लक्ष्मी भगवंताकडे बघून भगवंत हसले म्हणून लक्ष्मीने मुंडकं उडेल सांगितलं तर देवाचं मुंडकं उडालं होतं. आणि तू घोडी आहेस म्हटल्यामुळे ती घोडी झाली होती. आपण कथा देवी भागवतामध्ये ऐकलेलं आहे. ती अश्विनी झाली होती. तर हे सगळं जे आहे हे घडतं हे फक्त आपल्या प्रारब्धाने आपण केलेले घडतं, दुसरं कोणीही नाही. त्यामुळे कोणावरही अनेक रुसावे न लागे बहुता. कोणा रुसू नका. आपुल्या संचिता वाचून या. आपलं संचितच आपल्याला सुख दुःख देतं. खायला देतं, पोटभर प्यायला देतं, कपडे घालायला देतं, पत्नीचं सुख, पतीचं सुख, मुलांचं सुख, सगळ्या गोष्टी मिळणं हे सगळं कुठेतरी संचितामध्ये आहे. हे कुठेतरी आपण केलेल्या कर्मयोगामध्ये आहे. हे सगळे विसरता कामा नाहीये. मांडव्य नावाचे ऋषी होते. यांची कथा भागवतामध्ये 3ऱ्या स्कंदामध्ये येते की ज्या मांडव्यांनी विदुरांना दिव्य असा उपदेश केलेला आहे. त्या मांडव्यांची कथा काय सांगतात की ते खूप जन्माच्या पूर्वी शेणामध्ये लोळणारा किडा होते, घाणीत लोळणारा किडा. आणि ते नेमके एक बैलगाडी गेली आणि त्या बैलगाडीच्या चाकाच्या जो खड्डा पडला होता त्या खड्ड्यात बसले होते. आणि तिकडनं लांबून दुसरी बैलगाडी यायला लागली आणि त्या चाकाची चिर ते बसले. त्यांच्या बैलगाडी गेली की ते मरणार हे कळाल्यानंतर एका साधू पुरुषाने त्यांना 3दा उचलून बाजूला केलं, पण 3दा नेमके ते चारीमध्येच आले. त्यांना चारी सुरक्षित वाटत होती. शेवटी त्या साधूने त्यांना उचलून लांब ठेवलं. बाबा बस बाजूला. बैलगाडी गेली. ते पुन्हा त्या चारीमध्येच आले. पण त्या साधूचा स्पर्श 3दा झाला होता. तेवढंच पुण्य लाभलं आणि 25 जन्मानंतर फळाला आलं. 24व्या जन्मात मांडव्य ऋषी त्यांना चुकून आणि त्या ह्यांनी यमराजांनी सुळी दिलं होतं. त्याचा राग त्यांनी यमावरती काढला आणि त्यावेळी त्याला तू हे हो शाप दिला आणि विदुराच्या रूपात जन्माला आले. परंतु नंतर त्यांना उत्कृष्ट अशी स्थिती प्राप्त झाली आणि सत्संग झाला होता त्या योगातून. नंतर त्यांनी विदुरासारख्या यमधर्माला स्वतः जो भागवताचा आचार्य आहे त्याला दिव्य स्वरूपाचं ज्ञान देऊ शकले. ते हे सत्संगाचं, हे संचिताचं महत्व आहे. हे नक्कीच महत्व आहे. विचार करू शकतो आपल्याला माहिती आहे की ज्याला भीष्म पितामहांनी पुरण केला की उद्या निष्पांडवे पृथ्वी करण्यात मी राहणार नाही, त्यावेळेला उद्या अर्जुनाला मारणार, त्यावेळेला जगात कुठली शक्ती नव्हती की अर्जुनाला वाचवणारी आहे. द्रौपदीला कळालं. द्रौपदी कृष्णाला शरण गेली की माझे पती 5पैकी 1 जरी मेला तरी मला वैधव्यच आहे ना, सांभाळा. त्याला भगवान परमात्म्यांनी चल म्हणून सांगितलं आणि त्यावेळेला ते गेले कौरवांच्या शिबिरात, वेषांतर करून गेले आणि त्याच्या पायातल्या चपला भगवंतांच्या छातीशी धरल्या आणि जा भीष्म पितामहांच्या पुढे जा आणि नमस्कार कर. ते ध्यान करतायत. तिने जाऊन नमस्कार केला. त्यावेळेला बांगड्यांचा आवाज ऐकून भीष्म पितामह म्हटले की सौभाग्यवती भव. ती नमस्कार केला. परत सौभाग्यवती भव. 5 वेळा सौभाग्यवती भव तर त्यांच्याकडून शब्द गेले. आणि त्याच्यानंतर ती म्हटले की मामनजी तुम्ही आशीर्वाद कोणाला दिलात? त्याने डोळे उघडून बघितले द्रौपदीकडे. तिला म्हटले खरं सांग, तुला इथे घेऊन कोण आलं? कोण तुला इथे घेऊन आलं? आणि युक्ती कोणी सांगितली 5 वेळा नमस्काराची वेगवेगळ्या वेळेला? तर माझा भाऊ आलाय, तो भावाला इकडे आण.
भावाला पुढे आणलं आणि भगवंताला विचारलं, तूही भक्त, तोही भक्त आणि मीही भक्त, मग हे असं का? भगवंत म्हटला, मला अनन्य शरण ही आली आणि माझं ध्यान तुम्ही करत आहात, मी दोघांच्यासाठीही आलोय. हिच्यासाठी येण्याचं कारण पुढं काय घडवायचं आहे म्हणून आलो, आणि तुमच्यासाठी येण्याचं कारण की जसं आज दर्शन दिलं तसं तुम्हाला शेवटी पण दर्शन द्यायचं हे कारण आहे. आपण भागवतामध्ये भीष्मांचं महानिर्वाण प्रसंग वाचलात प्रथम स्कंदामध्ये, ते सगळं आपल्याला उलगडतं कोडं. तर हे जे परमतत्व आहे हे गोष्ट कधीही विसरू नका. तुकोबाराय महाराज ते सांगतात की म्हण आणिका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचून या. आपल्या संचिता वाचून कोणावर रुसू नका. संचिता जे दिलेलं आहे त्याला बदलण्याचं सामर्थ्य फक्त गोविंद नामामध्ये आहे. तुम्ही ते गोविंद नाम इतकं घ्या, गुरुमंत्र इतका जपा, भगवंताला इतकं स्मरण करा, वेळोवेळी त्याला आठवा. ह्या जगाच्या मायबापाला विठ्ठलाला विसरू नका. हा जगाचा मायबाप आहे पांडुरंग. ज्याच्या चित्तात भगवंताचं स्मरण आहे ना, तो भर पावसात पण सुरक्षित आहे. पेटलेल्या अग्नीच्या ज्वाळेमध्ये सुद्धा तो एकदम मोकळा राहू शकतो. वादळामध्ये सुद्धा स्थिर राहू शकतो. आकाशामध्ये उडलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा तो स्थिर असतो. ही फक्त गोष्ट पृथ्वी या तेजवायूच्या पलीकडे घेऊन जाणारी गोष्ट फक्त गोविंदांचं स्मरण आहे, त्या पांडुरंगाचं स्मरण आहे. त्यालाच आठवा. तो पांडुरंग काही करतो. अहो, ज्या गोरोबा काकांचे हात तुटले होते त्या गोरोबा काकांना नवीन हात, आणि तेही 35 वर्षानंतर दिले, ज्या देवाने फुटले आणि पायाखाली तुटलं गेलेलं मूळ जयवंत करून दाखवलं. हे कोण करू शकतं? आपल्याला माहिती आहे की छाती फाडल्यानंतर माणूस जगेल का रक्त गेल्यानंतर? पण ज्या सावतामाळ्याने छाती फाडली आणि आत देव दाखवला, त्याच्या हृदयात देव होताच होता, आणि त्याच्या हृदयाला संतांचा स्पर्श करून त्याला जीवित केलं. किंबहुना आजही सावतामाळी आज आपल्या प्रत्येकाच्या हृदयात मनामध्ये आहेत. की छाती चिरून पुरी मारुतीने दाखवलं होतं, आणि मारुतीनंतर कलियुगामध्ये फक्त पांडुरंगाचं नाम घेणाऱ्या सावताने दाखवलं की आतमध्येच तो परमात्मा आहे. कोण आहे? आणि त्यांचं तत्वज्ञान काय? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, हे तत्वज्ञान सांगणारे सावताची. हे कोण आहे? उष्ट खरकट खाणारी जनी. पण ज्या जनीने नामदेवराय महाराज बाहेर गेल्यानंतर 35 वर्ष पंढरपूर सांभाळलं, संत जमा सांभाळला. कोणाच्या भरोशावरती? त्या पांडुरंगाच्या भरोशावरती. जी एक दासी बट्टिका आहे, तिच्याबद्दल लोक अपशब्द वापरत होते, तर त्यावेळेला ती जनी तोंडाने म्हणते की जनी म्हणे वेशवा झाली रे मी केशवा. जिला लोक त्या काळी वेश्या म्हणून हिणवत होते, पण ते केशवाच्यामुळे कुठे गेली. हाच सगळा. कोणाला दोष देऊ नका. संचितामध्ये काही असं ते भोगावं लागतं, पण त्याही पेक्षा पलीकडे जाता येतं. म्हणून तुकोबाराय महाराज म्हणतात की तुका म्हणे भार घातली यावरी. तुम्ही भगवंताचं नाव आतमध्ये घ्या, विश्वास ठेवा, आणि आपला सर्व भार खऱ्या अर्थाने भगवंतांवरती अर्पित करा. थोडशेच ठेवू नका. जसं द्रौपदीने दाताचा पदरामध्ये दाताचा पदर दातात धरला होता आणि आपल्या अभ्रू सांभाळत होती. ज्याला हिसडा बसला आणि पदर फाटला, दातातून तुकडा बाहेर पडला आणि संपूर्णपणे वस्त्र निघालं, त्याला भगवंत वस्त्र नारायण म्हणून प्रगट झाले होते. एवढंसं धरून ठरलेलं पण त्यांना आवडलं नव्हतं. आपण भगवंतावरती संपूर्ण भार घालावा. घालू देवावरी भार, देव कृपेचा सागर. तुकोबारायाने एका अभंगामध्ये म्हटलेले, घालू देवासीचं भार, देव कृपेचा सागर. तुम्ही प्रयत्न तर करून बघा. तुम्ही शेष ठेवून हा मदत करेल, तो मदत करेल, ह्याला बोलवू, त्याला बोलवू, त्याला करू, ह्याला करू, असं करून कोणालाही केल्यानंतर तो मदत करणार आहे का? मदत करणारा फक्त आणि फक्त एकच, भक्त कैवारी या होसी नारायण. जे वर्णन केले तो नामदेवराय महाराजांनी तेच, की भक्त कैवारी या होसी नारायण. तीच गोष्ट सत्य आहे. तुम्ही त्या नारायणावरती भार घाला की एकच गोष्ट, पती लक्ष्मीचा जाणत असे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. ज्या तुम्ही असं करता की तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. ज्याप्रमाणे श्री प्रल्हाद महाराजांना अनेक प्रकारातून मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा मृत्यू येऊच दिला नाही, कारण कैवारी नारायण होता. प्रत्येक प्रसंगामध्ये
तुकोबारायानं कडू भोपळा खाऊ घातला, काही झालं नाही. उकळतं पाणी टाकलं, काही झालं नाही. कारण कैवारी नारायण होता. तुम्ही त्या भगवंतानी तुमचा कैवार घ्यावा यासाठी तुम्ही त्याचं अनिवार्य होऊन नाव घेताय का, नाम घेताय का, चिंतन करताय का, हे महत्वाचं आहे. तुम्ही त्याला खरोखर पूर्णांशाने परिपूर्ण शरण गेलात का? कारण तुमच्या संचिताला सगळ्याला संपवायची ताकद फक्त भगवंतामध्ये आहे, बाकी कोणामध्येही नाही. ही गोष्ट भगवंतानी गीतेच्या 18व्या अध्यायात सांगितलेली आहे. भगवान म्हणतात की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. तू सर्व सोड आणि मला शरण ये. कसं ये? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सुवर्णमणी ये सोनिया, एक कल्लोळू जैसा पाणिया, तैसे तू धनंजया शरण येई मज. आपण त्याच्यावर भगवंताला शरण जावं. ते एवढं जर कोणी केलं तर मग त्याच्यावर वाटेला संचित राहत नाही, काही भोग राहत नाही, काही त्रास राहत नाही, काही नाही. सगळ्यामध्ये नारायण येतो. भगवंतावरती पूर्ण भार घालणारी एक भक्त भगवंताची, जिचं नाव होतं संत सखू. तिला खांबाला बांधून ठेवली होती, पण तिचा भार भगवंतावरती होता. भगवंत आले आणि तिला पंढरीला पाठवलं. भगवंतावरती भार घालणारी पूर्णपणे कान्होपात्रा, त्या कान्होपात्रेला भगवंतानी उद्धार केला. भगवंतावरती भार घालणारी मीराबाई, ती मीराबाई भगवंताच्या चरणाशी एकरूप झाली. भगवंतावरती भार घालणारे सगळे संत सगळे पदाला पोचले, पुढे गेले. त्यांच्या नशिबात दुःख नव्हतं का? खूप दुःख होतं. पण या सगळ्या दुःखाला आळं करायचं काम, आळं जसं तलाठी करतो ना, नावाच्या मागे आळं केलं की तलाठ्याने आळं केलं की सगळं संपलं, ती जमीन आपल्या वर्षी जाते निघून. तसं सगळ्या भोगाला आळं करायचं काम भगवंत करतो. पण तो तेव्हाच आळं करतो की जेव्हा तुम्ही त्याला आळवता. जेव्हा तुम्ही भगवंताला आळवता, तुम्ही त्याला आळवा, तो तुमच्या संचिताला आळं करेल आणि तुम्हाला सगळ्यातनं बाहेर काढेल. तुकोबाराय महाराज सांगतात की तुका म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. एकच गोष्ट करा की गोविंद गोविंद मना लागो हाची छंद. बस त्या गोविंदाचा छंद मनाला लावा आणि कृतकृत्य व्हा, कृतकृत्य व्हा, कृतकृत्य व्हा, भगवंतांचे व्हा. भगवंत उचलून तुम्हाला कडेवरती घेईल. नुसतं हरियनमा म्हणू नका, हरियनमाबरोबर कृती पण करा, हातही वर करा आणि तोंडाने भगवंताला उच्चार करा, तर तुम्हाला कडेवरती नक्की घेणार आहे. गोविंद 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 मना लागो हाची छंद. झालेली सेवा सच्चिदानंद प्रभू सद्गुरुनाथ गुरु गोविंद महाराज चरणी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. तसंच तसंच कृष्ण अर्पणमस्तु. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. सर्व संतन की जय. जय गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.